एक कीर्तन चालू होते, सदाचारी सात्विक पुण्यशील पावन एका वक्त्याचं कीर्तन चालू आहे. हे बा कीर्तन कोण करतंय, कसं करतंय, कीर्तनात काय बोलतंय आणि बोलल्यासारखा किती वागतोय याला कीर्तनकार म्हणायचं. नाही तर तुम्हाला लोकनाट्यातले लोक तरी कुठं शिव्या देतात? आतापर्यंत दिल्या का शिव्या? आणि शिव्या दिल्या असत्यात लोकांनी टिकट काढून पाहिला असता का? अद्याप नाही. सिनेमातल्या लोकांनी तुम्हाला कुठं शिव्या दिल्यात? नाही. आम्ही देत नाहीत, आम्ही देत नाहीत, आम्ही देत नाहीत. पण आम्ही जरी गोड बोलत असो, पण कीर्तनात जितकं बोलतो तितकं बाहेर तसं वागतोत का, त्याला म्हणायचं वक्ता. त्याला वक्ता म्हणायचं. उदाहरणार्थ कीर्तनात मी आई वडिलाविषयी सांगावा. माझे वडील तर 90ला गेले, माझी आई आहे. मी आईविषयी वडिलाविषयी सांगत असेल प्रसाद, आणि आईला जर सांभाळीत नसेल तर तुम्ही कीर्तन घेऊन जर मला पाकिट देत असाल तर देव तुम्हाला पण अशोकराव नरकात टाकील. गळ्यात शपथ खोटं नाही. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. वागणं महत्वाचं आहे. मग तो मृदंगाचारी असेल, तो गायक असेल, तो कीर्तनकार असेल, कोणाला म्हणायचं दर्जेदार वक्ता? वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळतो त्याला वक्ता म्हणायचं. अशोकराव चालू कीर्तनात भजन्यान तंबाखू खाल्ली, भजन्यान नाही पक्वाद्यानं, हो, कवाशी तोंडात टाकली पता नाही, कवाशी गर्दा काढून घोंगडी खाली. वा, पाकिट देणारा तर नरकाला जाईनच, पण कीर्तनकार पण जाईन. वक्ता दर्जेदार कोणाला म्हणायचं? याचं कारण सांगू का? इथं बसलेली सगळी माणसं आई वडिलाचं दर्शन घेत नाहीत असं मी म्हणत नाही, घेतात. पण सणावाराला घेतील, वाढदिवसाच्या दिवशी घेतील, लग्न कार्याच्या निमित्ताने घेतील. रोज पडता का सांगा? गिरगावकर बैठकीत आल्यावर तुम्ही वय पाहिलं का दादा? डॉक्टर शिक्षण पाहिलं का तुम्ही? माझं मी 7वी पास आहे. तुम्ही किती पुस्तकं पाठ केलीत गाडीवर तेव्हा डॉक्टर झाले? तरी माया पाया पडताना विचार केला का बाळा किती शिकलेला असेल म्हणून? म्हणून संप्रदायातल्या लोकांनी नीट वागायचं, नीट वागायचं. तुम्हाला कारण सांगतो, असं म्हणायचं नाही मला पक्वाद वाजिता येतो म्हणून लोक बोलित आहेत. नाही 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 नाही, असं म्हणायचं नाही माझा स्वर चांगला आहे, असं म्हणायचं नाही गिरगावच्या बाळून की मला फार अभ्यास आहे. नाही, आपल्या तिघायला बी किंमत ज्ञानोबा आहे तुकोबा आहे मुळे, आपल्यामुळं नाहीच, आपल्यामुळं नाही. पुरावा सांगायचे. जगन्नाथ अण्णा पवार, काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार, महाराष्ट्राच्या मातीतले 3 शास्त्री, त्याच्यापैकी विद्यमान पहिल्या मार्काने पास झालेले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपण नशिबवान आहेत, आपल्या परिसरात एक शास्त्री जन्माला आले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता भरपूर, आता आपण पुन्हा नशिबवान आहेत, आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे. पण जगन्नाथांना पवार म्हणायचे. काय दर्जा, काय योग्यता, काय अधिकार, काय पुण्यशीलता, काय सांगू लागलो? कशाचाच मेळ नाही. हे तुमचं असं चलत म्हणूनच आमचं शिजत. तुम्ही जर ओरिजिनल लक्षात ठेवलं ना तर आम्हाला नाशिकला इटा उचलायलाच जावं लागेल. तुमचं काम झालंय चोर पंक्चर, दुकानात गेल्यावर पंक्चर गवसनं आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहील, हवाच राहील ना, हवाच राहील. विडाला विडाला दर्जेदार वक्ता. कीर्तन चालू आहे, चला असू दे, आता तुमच्या ध्यानात येऊस तर ते सांगत नाही मी. पण आता कीर्तन चालू आहे, त्या कीर्तनाची वेळ आहे. 5 वाजता कीर्तन सुरू व्हायचं आणि बंडोबा ते कीर्तन सुटायचं सूर्यास्ताला. म्हणजे सूर्य मावळला
की जय विठ्ठल करायचं. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडे असायचं आणि ऐकणाऱ्याचं तोंड पूर्वेकडे असायचं. अशोकराव 90 वर्षाचा काळ सांगतोय. 90 वर्षाचा काळ. हा मंडप नव्हता. जांभळीच्या आंब्याच्या पानाचे मंडप असायचे मोजके. आणि कीर्तन चालू आहे. कीर्तनाचा नियमच होता, सूर्यास्त झाला की महाराजांनी जय विठ्ठल करायचं. आरती झाली की सगळा समाज जेवायला बसायचा. पण त्या दिवशी त्या कीर्तनात एक संन्याशी बसलेले होते. जसे सद्गुरू गंगा भारती महाराज आहेत, महान योगीराज तपस्वी, असे एक संन्याशी त्या कीर्तनात बसलेले आहेत. महाराजाकडे तोंड करून, मांडीखाली चिमटा आहे, लोखंडी चिमटा असायचा संन्याशाकडं, ते बसलेले आहेत. आता त्या काळातलं कीर्तन म्हणजे प्रमाण काय असतील, ज्ञानेश्वरीवर काय पकड असेल, गाथ्यावर किती पकड असेल, पौराणिकचा सिद्धांत किती असेल, काय 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 विद्वत्ता असेल त्या लोकांची, प्रचंड विद्वत्ता. आणि ते महात्मा ते कीर्तन ऐकत होते. पण त्या संन्यासी महात्म्याच्या लक्षात आलं, कीर्तन एवढं ऐका वाटायलं, एवढं ऐका वाटायलं की कानाला भूक लागली. अशोक काका, पण कीर्तन संपण्याची मर्यादा आहे. सूर्य मावळला की कीर्तन संपत आहे. म्हणून संन्याशानं असं मागं फिरून पाहिलं टेलर, तर 15 मिनिटात सूर्य मावळणार होता. संन्याशाचं अंतःकरण पाझरलं. 15 मिनिटात सूर्य मावळलाय. मला तर कीर्तन ऐका वाटायले, वाणी किती गोड असेल त्या महात्म्याची. म्हणून मांडी खालचा चिमटा काढा, माग न पाहता एकदाच असा वाजिला आणि सूर्याला सांगितलं, खबरदार 1-1.25 तास माळवशीन तर. काय संन्याशी असेल, काय योग्यता असेल त्या संन्याशाची. 1 तास जर तू मावळशीन तर पाय. आणि मग त्या संन्याशाने एका लेकराकडे बघितलं, तर त्या लेकराला जांभळी आलती. आवाज असा कडक कडक गोड. जांभळी आलती आणि जांभळी होती भुकेची. संन्याशाने विचार केला, सूर्य जर आपण सांगितल्याशिवाय आता मावळत नाही, तो जर लवकर नाही मावळला तर लेकराला भुका लागल्यात. म्हणून पुन्हा मांडी खालचा चिमटा काढून वाजिलं, जाय बापू आता. तो डोळ्याचं पापण खालच्या पापणाला चिटकते इतक्या टायमात अंधार पडला. सर्वत्र अंधार होता बरं का, फक्त त्याच गावात उजेड. तितक्या पुरता सूर्य जागा. कीर्तन आटपलं. कीर्तन आटपल्याच्या नंतर पंक्ती बसल्या. सर्व वारकरी जेवले आणि कीर्तनकारांनी स्वतःच्या पडवीत संन्याशाला अंथरण टाकलं. स्वतःला अंतरण बसायला अजून काही 4-2 कीर्तनकार त्या काळातले आणि त्यांची काका पंगत बसली. जेवण झालं आणि जेवण आटपल्याच्या नंतर ज्यांचं कीर्तन होतं त्यांनी संन्याशाचं दर्शन घेतलं. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. दर्शन घेतलं, विचारलं, स्वामीजी बोलिये. मी एवढे प्रमाण दिल्याच्या नंतर, एवढे सिद्धांत सांगितल्याच्या नंतर, एवढे अभंगाचे प्रमाण दिल्याच्या नंतर वेळ संपतो आणि सूर्य मावळतो हे मला 30-35 वर्षापासून माहिती आहे. पण आज 3 कीर्तना इतकं बोललो तरी सूर्य मावळतच नव्हता. कारण काय? संन्याशी हसले. स्मित हास्य केलं संन्याशानं, स्मित हास्य केलं. तर कीर्तनकारांच्या लक्षात आलं काहीतरी आहे. पुन्हा एकदा पाय धरले. गुरुवर्य, सूर्य आज जास्त वेळ थांबला, याचं कारण सांगता येईल? आणि त्या संन्याशानं सांगितलं, महाराज तुमची वाणी ऐकण्याची मला भूक लागली होती आणि ती भूक कानानं पूर्ण करावं लागत असती. सूर्य मी मागे बघितल्याच्या नंतर 15 मिनिटातच मावळणार होता आणि माझं पोट भरलं नव्हतं. मला इतकं तुमचं कीर्तन ऐका वाटू लागलं. म्हणून सूर्य नारायणाला सांगितलं, अरे 1-1.25 तास थांब ना. म्हणून 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. कोणामुळं? धीरजगिरीमुळं. कीर्तन कोणाचं होतं? ठाकूरबुवांचं. कोण ठाकूरबुवा? ज्यांचं घोडं एकादशी धरीत होतं. ज्यांचं घोडं एकादशी धरायचं, ज्यांचं घोडं एकादशी धरायचं. काय ताकद असेल.
आज ज्ञानोबरायच्या सोहळ्यात ज्यांच्या समाधीपाशी रिंगण होते बंडूबुवा, काय मोठी परंपरा असेल, किती मोठी परंपरा. ज्या घरामध्ये पंचांग पाहून एकादशी धरायची नाही, ज्या घरामध्ये कालनिर्णय पाहून एकादशी धरायची नाही, ज्या घरात कोणाला विचारून एकादशी धरायची नाही, ज्या घरात घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी अशोक काका एकादशी धरायची. मग ज्यांच्या दारातला प्राणी जर इतका सात्विक असेल पांडुरंग बुवा, तर त्या घरातला कीर्तनकार किती दर्जेदार असेल. आणि दर्जेदार कीर्तनकाराचं कीर्तन ऐकण्याची भूक ज्या संन्याशाला लागली, ज्या संन्याशानं सूर्य थांबवावा, तो संन्याशी पण प्रसाद किती अधिकारी असेल, किती अधिकारी असेल. मग अशा लोकांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, पाया पडणंच बरं मानतोय ते पहिल्या कडवे. आवाज द्या, आवाज. कायवानू आता न पुरे काय अधिकार असेल बुवा संतांचा. म्हणून काय वानू आता न पुरे वाणी. शिवपुराण चालू आहे ना. 14 वर्ष एका व्यक्तीने भगवान शिवजीला पाणी घातलं. 14 वर्ष, दिवसात 14 घंटे. तांब्या भरून घेतला आणि शिवजीच्या अंगावर टाकला आणि एक बेल टाकला आणि 2-3 अक्षदान, एक मधाचा तेंबन चल व्हाय घरला, असं नाही. 14 तास पाणी, 14 तास. गंगेतून घागर भरायची, पहिली अंगावर घ्यायची आणि दुसरी घागर भरून शिवजीच्या पिंडीवर टाकायची, काशी विश्वनाथाच्या पिंडीवर. किती वेळ चाललं माहिती का ना. नाही, 14 घंटे दिवसात. आणि 14 तासाच्या नंतर घागर पालथी घालायची, शिवजीला प्रणाम करायचा आणि मग घरी जाऊन जेवायचं. दिवसात 14 घंटे, दिवसात दिवसात दिवसात. आपलं तर आपण का पाणी कमी घालवलं का. शेजारीने उठायच्या आधीच फुलं तोडली, वायले महादेवाला. तू अवतार म्हणजे शेळीचा अवतार आहे. कोण झाड तिनं लावलंय, पाणी तिनं घातलंय आणि ती उठायच्या आधीच झाड वर पिलं महादेवाला वाहिलं. तू मेंढीस, तुला कसं म्हणता येईल सात्विक. हे चोर सोसायटीचे अध्यक्ष झाली नाही, असं चोरून वाहत असते तू. हे आपली नाटकं सगळे. शेजारनी तुळस लावली, मंजुळा झपकाही ना आणला. हो,
आणि तिनं उठून पाहिलं तिला भागवताला आणि पांडुरंगाला मंजुळच वाहन नाही. सुनाल म्हणली बाई आपल्या मंजुळाला मंजुळा कशा येईनत. आता जी नेत होती का ती सुनाचीला नातेवाईक लागत होती, त्याच्यामुळं सुनानं इस्तू टाकला नाही. अशी सून बी हुशार होती, झाकीलं तिचं. हे आपल्या पूजा येतात. आणि महादेवाला पाणी घालायचं आपल्या लोकांना आता कळालंय. आपलं काय झालं माहितीये का, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. गाथे वाचितच नाहीत ना, हे असेच वाचित आहेत. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले. वाहून नाही जाशीस का. आता कळत आता बुवा. 700 वर्षापूर्वी गाथ्यातलेलं एक पसा पाणी एक बिलवदळ, एक पसा पाणी एक बिलवदळ. संत शिरोमणी नामदेवरायाचा पुरावा आहे. आणि कोण वाचित. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ. वाजे मृदंग टाळ वरी ढगाला लागली. गाथा दिसत ना. आणि कुठून कळण आहे, कुठून कळण, कुठून कळण. दटू नका बाबा, दटू नका. बाबा सांगून जर लेकरू ऐकत नसेल तर लेकराचा दोषच नाही, त्याच्या मायबापाचा दोष असतो. माय बापे वेळा नसावे, दोष तो त्याचा नवे वाया चाला. दोष तो त्याचा नवे वाया चाला. माय बापे वेळा नसावे, उगच लेकराला नावच ठेवायचं नाही. ह्यो भंगिऱ्या नालायक होता. विठाला विठाला. 14 तास पाणी इथपर्यंत आलतो ना. 14 घंटे पाणी. काय सेवा असेल दादा. भगवान शिवशंकर बोलायचे, नाव लक्षात नाही. बर 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 बापू. देव बोलायचं. देव. मी परमार्थात एकच पाप केलं, पाकिट घेतो. गळ्यात शपथ दुसरं पापच नाही. दुसरं करायची वेळ नाही आणली देवाने. आणि ते बी बाहुल्यावर चढड्यामुळं केलं. नाही तर बाहुल्यावर चढत नसतो तर काय करायचं. मागणं पुढं फुफुटा उड. हो जैन जैन माग ठुले त्याची माती करताना भांडणं लागले. हो याला फुकायच्या आधी इथं बसायचं कोण. आगाव धंदानं. त्याच्यामुळे सगळे भानगडी. सासून या धन पोराची. हे मोठा अवघड घडे. हे झालं आपल्यात. आपले तरी भांडते हिशोबान घेते. ज्याला कोणीच नाही त्याचं कसं हिसाब लागन. बाकी नाही काय पाप केलं तरी पण देव स्वप्नात नाही. साक्षात्कार एक वाटतोय, स्वप्नात नाही आला, नाही दिसला, अडचण काही येऊ देत नाही. त्याची कृपा आहे. मी कीर्तनात म्हणत असतो मग हाऊत भरलेला आहे आणि पुन्हा रिकामा होत नाही. असा बारीक पाईप आहे, पैशानं हाऊत भरलाय. मला एक जण म्हणलं, प्रेमाचंच होतं माया, म्हणलं महाराज तुमचा हाऊत भरलाय म्हणजे पैसे आहेत किती. मी म्हणलं हराम खोरा, तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके येतं. हाऊत भरला म्हणजे काय 10 कोटी थोडेच असते. आपल्या संसाराला लागतील असा हाऊत भरलाय. आणि तू ह्या पाया पडायची गरज नाही, तू या चपला उचलायची गरज नाही, तुला तेल मीठ लावायची गरज नाही, इतके आहेत. नाही ते म्हणलं हाऊत भरला म्हणलं मला वाटलं किती कच येतं. ते तुला तसं वाटन. तुला काय वाटायचं तर वाटू दे ना, कसं बी वाटू दे तुला. मला वाटू नकोस फक्त. विठाला विठाला. देव बोलायचे हो. भगवान शिवजी बोलायचे. भगवान शिवजी म्हणजे सामान्य. ज्या शिवजीनं डोळा उघाड्याशिवाय पाऊस पडत नाही, त्यानं डोळे झटकिल्याशिवाय गारगुंडा पडत नाहीत, आणि त्यानं डोळा बंद केल्याशिवाय पाऊस थांबत नाही. निसर्गाचं सृष्टीचक्र ज्यांच्या डोळ्यात ते भगवान देवादिदेव शिवजी आहेत.
सामान्य नाहीत. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने इकडं तिकडं नाही बसिलं, इथं बसिलंय. तुम्ही महापूजा करा ना, पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शिवशंकराची पिंड आहे, शिवलिंग देवाच्या डोक्यावर. एवढा मोठा अधिकार आहे शिवजींचा. आणि ती शिवजी त्या व्यक्तीला बोलत होते. कालांतरानं रोज 14 घंटे पाणी घालणाऱ्या व्यक्तीला कुष्ठ झाला. कुष्ठ. डॉक्टर साहेब, तो कुष्ठ इतका झाला, तो वाढत 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 त्याच्या शरीराला भेगा पडल्या. अंतर त्वचा आणि वरची त्वचा फाटल्या गेली. आणि त्वचा फाटल्याच्या नंतर कुर्मी होत असती, कीटक होत असतात, जंतू होत असतात, दुर्गंधी होत असते. इतकी दुर्गंधी सुटली प्रसाद. तर ज्या व्यक्तीला भगवान शिवशंकर बोलायचे त्या व्यक्तीला घरातली माणसं लांबून भाकरी द्यायचे. काय परिस्थिती असेल हो? काय वानवाता नपुरीवाणी सांगतोय, काय वानवाता नपुरीवाणी, काय अधिकारी संतांचा. भगवान शिवशंकराच्या विश्वनाथाच्या मंदिरात ही व्यक्ती गेली की पुजारी बाहेर जात होता. यायच्या अंगाचा वास पुजाऱ्याला येत होता. इतकी दुर्गंधी, इतकी दुर्गंधी, इतकी दुर्गंधी. आणि ज्याच्या अंगाची दुर्गंधी यायली का, त्याला भगवान शिवशंकर आलिंगन देत होते. काय काय पावन व्यक्ती असेल, किती पुण्यवान असेल, किती निष्ठा असेल त्या व्यक्तीची. एके दिवशी अंगाला भेगा पडल्याच्या नंतर थंड पाणी सहन होत नाही डॉक्टर साहेब, असा दाह व्हायचा. पहिली घागर अंगावर घेतली, थंडीचे दिवस होते, शरीर असं लुकलुकलं आणि महाद्वारात आल्याच्या नंतर पडणार तेवढ्या अवकाशात दाही भुजानं शिवजीने उचलून घेतलं. हे पडत होतास रे, त्याचं नाव होतं जयदेव. जयदेव नाव आहे, जयदेव. पुराण पहा, लक्षात येईल तुमच्या. जयदेव नाव आहे, जयदेव. हे बाळा जयदेवा, किती बेजार होतोस रे, किती दिवस झाले माझी साधना करतोस, आता पुरे रे पुरे, मला तुझा त्रास बघा वाटत नाही. इतकं प्रेम राजे विश्वनाथाने भगवान शिवशंकरांनी जयदेवावर केलं. पांडुरंग जयदेव एके दिवशी देवाला म्हणले, देवा इतकं माझ्यावर प्रेम करतोस रे, मला घरातली लोक लांबून भाकरी देतात रे, बेस बेस कमी गोड करायचं, मला घरातली लोक लांबून भाकरी टाकतात रे देवा. देवा मला पुजारी सुद्धा लांब पळतो रे माझ्या, मला आलिंगन देता देवा, माझ्या अंगाची घाम तुमच्या अंगाला लागते हो. मग इतकं जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझा कुष्ठ दूर का करत नाहीत? तुला काय करता येत नाही देवा, कर ना माझा कुष्ठ दूर. तर भगवान शिवशंकराच्या 11 डोळ्यातून पाणी आलं आणि जयदेवाला सांगितलं, राजा तुझा कुष्ठ दूर करायला काय हरकत नाही रे, पण तुझ्याकडच्या 2 माणसाला विचारलं, तुझं एका जन्मातलं एक असं पाप आहे, त्या पापानं तुला कुष्ठ झालंय आणि तो पाप संपायची ताकद माझ्यात नाही. 2 कोण्या लोकांना विचारलं, एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. हा, एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त आहे. विचारलं, जयदेवाने विचारलं, देवा आमचं प्रारब्ध तुम्हाला बदलता येत नाही? नाही नाही नाही, प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात. आणि प्रारब्ध जर देवाला बदलता आलं असतं तर तुम्हाला आणि मला पाय द्यायचे आपल्या हातात आहेत का डॉक्टर साहेब? चला, आज काय उत्तर मी खोटं बोलतोय असं होणार नाही. लेकरू सुंदर व्हावं का दिव्यांग व्हावं का कमकुवत व्हावं हे कोणाच्या हातात आहे का डॉक्टर साहेब? नाही नाही. बरं, कोणती औषधं दिल्यावर लेकरू सुंदर होतंय? असंही नाही, असंही नाही, असंही नाही, असं नाही. हे सगळं कोणाच्या हातात आहे प्रसाद? त्याच्या. आपल्याला जन्माला आल्यावर किती भारीचे बुटं घालायचेत हे सोडून द्या, बुटं घालण्यासाठी पायच द्यायचेत का नाही द्यायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ते 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचा. करमे श्रीराम वनवासा गेला, करमे श्रीराम वनवासा गेला. वनवासात पायात सँडल होती का? बुट? काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे बा किती गळ्यात दागिने ठवाचेत पप्याच्या बापानं आणलेले, आणि खताडाला बियाला अडचण आल्यावर पुन्हा बँकेत कोण्या दिवशी कोचायचे.
हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. योग घडला सीता देवी, 6 महिने 26 दिवस पैशाची मालकीन राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. तिला तिचं प्रारब्ध का नाही बदलता? चला, ज्याची एक चौकटीतल्या 13-12 खासदार होता येते, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला, गुणिले बापू 7 कोटी चौकटी, बाकी भितडाचं सोनं सांगत नाही, इतका श्रीमंत. करमे रावण क्षय पावला. अहो 50-60 हजार पगार ज्या बाईच्या पोरायला आहे, ती बाई गल्लीत म्हणती, बाई माझ्यासारखं कोण आहे? काय देवान मो सुख केलं बाई, माझ्या बाब्याला 72,000 पगार आहे. तिला माहीतच नाही महिन्याला 71,000ची पेतोय. ते खात्यावरले काढता येत नाही म्हणून 1,000 ठोतोय. तर शेजारनील बोलू दे ना, बऱ्याच असे बोट लांबू लांबू डोळे फोडे काय बायाची. इतकी बाई बहादर, इतकी बाई. दशरथाला किती पोरं, ज्याच्या कृपेशिवाय सूर्य नाही. तुझी या सक्तीने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय ताकद आहे महाराज, देखवी ऐकवी, सगळी सगळी ताकद सगळी त्याच्यात आहे. किती मोठी सत्ता. असा एक पुत्र भगवान विष्णू, पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे लखनलाल, वैराग्याचं टोक आहे भरत, आलेला कारभार सासुरवासनी सारखा सांभाळावा शत्रुघ्न. 4 पुत्र राया दशरथा, 4 कर्मे दशरथ योगे मेला. मग ज्याचा मुलगा जगाचा बाप आहे, जगाच्या बापाचा बाप दशरथ राजा, नाही कर्म बदलता आलं. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय, नाही लक्ष्मीला प्रारब्ध बदलता आलं. विश्वाचा कारभार चालवतोय, नाही प्रारब्ध बदलता आलं. ज्याच्या प्रधानां जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटतंय, इतका राजा बहादर, नाही प्रारब्ध बदलता आलं. शिवजीने सांगितलं आम्हाला प्रारब्ध बदलता येत. देवा असाच मरल मी? नाही. महाराष्ट्रात वैद्य आणि काशीहून वाराणसीहून महाराष्ट्रात जयदेवाल पाटील, काय वानवातानं पुरेवानी, सगळ्यांनी वाटून वाटून म्हणायच्या प्रमाणे, हो वाटून वाटून महाराष्ट्रात वैद्य म्हणले. महाराष्ट्रात आळंदी आणि देहूच्या जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे केंदूर पाबळ, आणि या गावात तुमचा आजार दुरुस्त करणारा एक वैद्य जातीत. काशीहून पायी 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 जयदेव आले केंदूरला. आल्याबरोबर गावात केंदूर ग्राम, हो या गावाचं नाव केंदूर आहे. वा, इथे वैद्यराज कान्होराज महाराज राहतात. तर जिथं पिकत का तिथं इकत नसतं. ज्या परिसरातला महाराज आहे त्या परिसरात जर त्याला लोक जमत असतील तर त्यांना समजायचं आपलं बरं चाललंय. हो, नाही तर ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. बरं आहे बाळूचं, कोण्या वार्डात टाका निवडून येतो, पहिलं द्या शेवटचं द्या. विडाला विडाला लांब तर कोणालाही मानीन बंडूबा, कोणी बी आपल्यानं मानलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, जी बाई नवऱ्याची कदर करते का तिला त्यालाच शेजारीन रावसाहेब म्हणती. बायको म्हणे तासन चालला थोत्तर घेऊन, यादी घरीची सरली, साखऱ्याच्या डब्याला इस्तू लागलाय, महिना झालं डाळ टिकला लावायला नाही, हो चिमण्याला फेकायला तांदूळ नाही कपाळाला लावायला, आणि चालला पिशवी हालीत थोत्तर घेऊन. अशी जर बायको म्हणत असल नवऱ्याला, पप्याच्या बापाला, तर शेजारीन म्हणते का अण्णासाहेब तिच्या गोळ्या संपल्यात वय. आपल्यान कदर करावं लागते आपल्यान. चला, एवढा मोठा महात्मा पण मस्तडे लोक हसले. वैद्यराज
आमच्या इथं वैद्यराज नाहीत, नुसते कानूराज आहेत, ते बसलेले 2-3 लेकरं सांभाळू लागले. तर जयदेवाला वाटले लेकरं सांभाळणार मग काय नीट करीन, काय करीन काय करीन. काही लोकायला असं मला धोतराव एक जण गबाळ्यावानी समजू लागला. हो हे कुठले येतं म्हणलं असू दे तुला काय करायचं, असू दे कुठले बी. ते पॅन्टन ते कटचं शर्टन ते जरसं का असं तसं ते मोबाईल खापक्या भितडावानी ते 3-3 बाऱ्या. आणि माझ्याजवळ असा गरीब मोबाईल पण मा पतिव्रता मोबाईल आहे. हो याच्यात गरजा येत नाही, याच्यातलं कोणाला जात नाही. तुमच्या मोबाईलचं काय खरंय, तुम्ही इमानदारीनं बायकोकडे लॉक काढून मोबाईल द्या, तेव्हा तुम्ही किती चांगले आहेत आणि किती गदळ आहेत ते पप्याच्या माईला कळन. हो मग जाऊ द्या बरं कोणाकडे बी. काय होतं त्याला विठाला विठाला अंगुठा लावल्याशिवाय उघडत नाही, तू चोट्टायच म्हणून कुलूप लावलं. तो कुलूप लावू नको ना, नाही कोट टाकल्याशिवाय उघडतच नाही. अरे टाकू नको सोमळ्या कोड दिन पप्याच्या माईज त्या बी अशा जेड्या. आमच्या मालकाच्या मोबाईलला कुलूप आहे, तू यामुळं टाकलंय. विठाला विठाला हे भोळ शेंदाडू ना भोळ शेंदाडू रगील दोड्यावानी असते. कौरक ज्वारी पाडू नका पिकच ना. लय झालं तर हिशोबात आल्या उसऱ्या करता येतात उसऱ्या. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला काय कळत नाही तुम्ही उगच हसा. हे दोनदा हसत आहेत, पुढचं हसल्यावर एकदा कशासाठी हसलं कळाल्यावर दोनदा. विडाला विडाला ते साधं धोत्रावाल्याला साधं समजित. कंडक्टरला मी 50ची नोट दिली तेव्हा एसटीन फिरत होतो. लय दिवसपासून फिरतो मी. यांना 2 तिकीट द्या, 7.5 रुपये तिकीट, 15 रुपये तिकिटाचे झाले. किती उरले प्रसाद? 35 का? कंडक्टर म्हणला कळतं का हो मामा तुम्हाला? आणि तो मग मामा व्हायचं नव्हतंच नाही, पण ते धोत्रामुळं मला मामा म्हणलं. धोत्रामुळं म्हणलं मामा. काय कळतं का तुम्हाला मामा? मी म्हणलं काय नाही साहेब 50 रुपये आहेत. चिल्लर द्या चिल्लर द्या. काय करा, माझ्या सोबत एक पोरग होता असं जीनची पॅन्ट तेव्हा नेमकीच निघली होती. फिटिंगची पॅन्ट जीनची त्या नेमक्यात निघल्या होत्या तेव्हा पॅन्ट. आणि नवीच घेतलेला ड्रेस आणि तीन माझ्या संग आलं. मी आणलं भया हे काय बरं तिकीट? साहेब 2 तिकीट द्या. बरं बरं भया. उतरल्यावर चिल्लर देतो. हा त्याला भया आणि भया मै थैली घ्यायला. काय आगावच काम, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. कलेक्टरची कॅसेट गुंडाळली कुठं बसावा काय मेळ कळत. हो पाहणी बाया वा कवडीची अक्कल नाहीत. आगाव घ्यायची नाही बाबा तू. हे बी भया माया संघ आलाय पण आता हे मला इकत घेईन असं आहे. एवढा लहान आहे का? विठाला दिलं ना बापू तिकीट. खाली उतरले होते. भया चालला पसले. हे म्हणलं मकडे बस शिपरुटा. वायसर कुठलं वायसर कळत ना तुम्हाला? पाना ढिला झाल्यावर लावायचं. नट खोल तू वायसरत लावतेत ना. ही पाचर आणि ती पाचर चालली ती पहिले. रे बस गपचिप. मी गेलो म्हणलं साहेब 35. तुम्हाला 50 वापस दिले ना? मी म्हणलं 50 दिले पण मी तेच तुम्हाला दिले. तुम्ही केव्हा दिले? भयान दिले ना. हा भयान दिले हो. मग त्याला देतो ना. मी म्हणलं भया पिशी घ्यायला मी. कंडक्टर असं पाहत होता. मी काय नाही म्हणलो. आता नोकरीला माणूस आपण 7वी शिकलेले कशाला उगा येड्यावानी करायचं. मी म्हणलं साहेब पण धोत्रावाल्याला जरा इज्जत द्यायचा. नाही आम्ही तुम्हाला काय म्हणलो नाही म्हणलं. पॅन्टीवाल्याला चिल्लर द्यायला आणि मला म्हणला मामा तुम्हाला कळतं का? मला कळतं का म्हणतो हे रे सुंबळ्या. हा तुझी अक्कल कुठं नदीला गेली का रे पानछटा? तुझ्या डबक्यात जितक्या नोटा आहेत त्या नोटावर म्हाताऱ्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. हे जरा ध्यानात ठेव ना. धोत्रावाल्याचं नोट
चित्र असल्याशिवाय नोट चलती का भारताची आपल्या? कंडक्टर म्हणला माफ करा, मापन गिफ्ट काय नाही म्हणलं, याच्यानंतर धोतरावाल्या येड्यावानी कर जाऊ नको. मला असा कंडक्टर भेटलाच नाही, पण मी येरी सांगायला लागलो विठाला विठाला टिकल्यावाल्या पॅन्टीवाले धोतरावाल्याला येड्यावानी समजायले, धोतरावाल्याला येड्यावानी समजायले. धोतरावाल्यानं फक्त सणाच्या दिवशीच भजे खाल्ले बापू. धोतरावाल्यानं बाजाराच्या दिवशी 50ची नोट काढून द्यायची. खडे मीठ, तेल, गुळ, साखर, भाजीपाला विकत आणत नव्हते धोतरावाले. लिंबाखाली मिरच्या लाईत होते. बांधाच्या कडीला भेंडर लावायचे. 10-5 कापसाच्या तुटीवर गवारीच्या शेंगा लावायचे, गवार लावायचे. आता 90 एकर जमीन आणि भाजीपाला 900 रुपयाचा आणला, हाणायला पाहिजे तुला. म्हातारे साधे नव्हते म्हणून आपल्याला प्रॉपर्ट्या कमी लिहा. या म्हाताऱ्याने जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना, तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटार उपसायला जावं लागलं असतं. कशा हसत्यात बघा ना टिकल्यावाल्या. सासू आवडत नाही, सासरा आवडत नाही, त्याची संपत्ती आवडती का? झोपीत भिताड पडन, जागच्या जाग्यावर चुरडून मरशील. हिसकून घेती सासूची सासऱ्याची प्रॉपर्टी आणि मालकाला म्हणती हे नग दोनच तोंडन खिचडीन बोंड. द्वारकाबाई, वचाबाई, वा बाई मंजुळा, विठाला विठाला. इथल्या नाही सांगायलो आमच्याकडच्या. तिकडे गेल्या ह्या फुकायच्या, दुसऱ्या आणू तरी कुठून आणू दुसऱ्या? आपल्या याचा आदर करायचा. काय सांगू लागलो? वैद्यराज कानोराज लेकरू लय लोकायला असं साधं सुद्धा वाटतं. ते लेकरू सांभाळायला ते साधंच वाटलं. ते म्हणला विश्वनाथ मला बोलते, त्यानं महाकुष्ट दूर नाही केला आणि हे नातू घेऊन बसलेलं काय नीट करीन. जवळ आले. कानोराज आपण जीव मीच आहे. जयदेवाचं सगळं शरीर कुष्ठ, पण डॉक्टर साहेब पगडी होती. तिकडची पगडी, रेशमी कापड गिपड, थाट वैभव असं पद्धतशीर. कान्होराजांच्या लक्षात आलं आजारी असू द्या पण तेजस्वी, श्रद्धेचं तेज असते, भक्तीचं तेज असते, कर्तव्याचं तेज असते, हो निष्ठेचं तेज असते, नाविन्य असतं नाविन्य. हो प्रणाम केला. कोण आपण? मी जयदेव आहे. वा वा वा. आपला जय जयकार असो. काय कान्होराज, महाराष्ट्रातले वारकरी, आपल्या महाराष्ट्रातले वारकरी. मला विश्वनाथाने पाठवलंय. काशी विश्वनाथाने? होय होय. काय काम आहे? तुमच्याकडे कुष्ठ दूर करण्यासाठी पाठवलं. डोळेच भरून आले. अरे विश्वनाथाने आमच्या नावाची दखल घ्यावी. लोटांगणच घातलं. लोटांगण घालीत घालीत जयदेवाकडे गेले आणि शेवटचं लोटांगण जयदेवाच्या पायावर घातलं. तर जयदेवाच्या पायाची घाण रक्त पू कान्होराजाच्या कपाळाला चिटकलं. त्यावेळेला आजार नीट करील का न करील हे सोडून द्या, पण महाराष्ट्रातला वारकरी पाया पडतो इतकं जयदेवाला कळालं. आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आपल्या संप्रदायाचा तो नियम आहे. ती आचारसंहिता आपली. दर्शन घेतले. वा बघ, विश्वनाथाने माझं नाव सांगितलंय. होय, बसा इथं. पाठ टाकला बसायला. पाठ पाठ. तो पाठ 52 चंदनाचा होता. मी चंदन फक्त पुराणात वाचिलं. मलया निळू चंदन, 52 चंदन, रक्तचंदन पाहिलं. माग पेपरवर बी नाव होतं. ज्याच्या शेतातून समृद्धी रोड गेला त्याच्या शेतात रक्तचंदनाचं झाड सापड, त्याला 1.25 कोटी रुपये आले. आणि ते तर म्हणला मी हे तोडून शेळायला टाकीत होतो. त्याला माहीतच नव्हतं हे इतकं भारीचं झाड आहे म्हणून. काय त्याला त्या दिवशी माहीत झालं.
बावनिया चंदन कशाला म्हणायचं? डॉक्टर साहेब 100च्या पुढे ताप गेली तर तुम्ही पण सलाईन देत नाहीत. ओल्या कपड्यानं कपाळ पुसा, अंग पुसा देत नाही ते, कारण त्यांना माहिती आहे काही दिलं तो दुसरा, कारण डॉक्टर आहेत ते. त्याची ताप जितकी कमी करता येईल तितकी कमी करायची आणि मग औषधोपचार करायचा. पण ताप तर सोडून द्या डॉक्टर साहेब, खळखळ उकळलेल्या तेलात चिमूटभर टाकलं की तेल थंड होतंय. ही ज्याच्या तापली चंदन निवावी तोपुडी, तापली चंदन निवावी तोपुडी, तापली चंदन निवावी तोपुडी, तापली चंदन निवावी तोपुडी, निघून तो काढी शरीर शीतल करण्याची ताकद त्या चंदनात. याचा एक दुसरा पुरावा, तापलिया तेला बावनी चंदन क्षण एक बुंद शीतल करी. वा, चांगला पुरावा दिला बुवा, मस्त. असं प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट. असं म्हणल्यावर दुसऱ्यानं दुसरंच प्रमाण दिलं. आरम्यानलंय बसत नाही ना, हे पायात बी टाकायच्या कामी नाही, बसलं पाहिजे असं द्यायचं. विडाला विडाला अशा चंदनाचा पाठ बसायला टाकला, खम 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 सुगंध त्याचा बसलं त्याच्यावर. कारण त्या चंदनाच्या पाटावर बसल्याबरोबर पायात त्या लाकडाचा प्रादुर्भाव, त्या लाकडातली शक्ती. बैठकीत बसल्यावर पंखा लावायचं काम नाही, गरमलं नाही, हिव वाजलं नाही. इथं तर आवडले कान सगळ्यांनी पक्के, आहे का नाही? इथं हिव वाजणार का नाही? बैठकीत वाजलं हिव. आपल्याला त्या लाकडात ताकद असते, फार शक्ती त्या लाकडात. तर बावनिया चंदनात किती ताकद असेल. बशिलं त्याच्यावर आणि सांगितलं, बुवा नाव होतं जयदेव, भगवान शिवशंकराचे उपासक. मी पाणी टाकतो, सगळं अंग भिजलं पाहिजे. पण आता शिवजीनं ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं त्याच्यावर विश्वास असावा का नाही? पण आली शंका, झाली एवढी लिंबा एवढी गाठ, शंकेचं गंडल. डॉक्टर साहेब जयदेव म्हणले सगळं अंग भिजू देतो, पण जरासं भिजूच देत नाही. असा हात दाबून धरला पोटापाशी, बंडुबुवा इथं दाबून धरला आणि कान्होराजांनी पाणी टाकलं. ईर होती त्याच्यावर टाकलं पाणी, हो भिजलं का अंग? हो. कान्होराजाला कळत होतं यानं दाबलंय, पण मोठी माणसं कशाला बोलतील? मोठी मोठी असतात, ते नादी लागत नसतात कोणाच्या, मोठे मोठे असतात. तुम्ही अजून बी बघा, बऱ्याच लोक म्हणतात मी त्याला वचवच मी लय बोललो, पण त्यानं डोळा उचलून नाही पाहिला. ते याच्या करतात नाही पाहिला, तू या कशाला नादी लागेल. एक जण म्हणला आपला हातच कोणी धरीत नाही, तो भर काय तो हात धरून त्याचा अंग भरीन का? तो कशाला येडा आहे का? त्याच्या गोळ्या संपल्यात का? हा, हत्तीच्या डोसक्यावर चिमणी बसली बापू, चिमणी बसली हत्तीच्या डोसक्यावर, आणि चिमणी बसली हत्ती असाच. तर त्या हत्तीला गुदगुल्या तरी होत असत्या का तिच्या पायानं? मला सांगा बरं, चिमणीच्या पायानं गुदगुल्या तरी होत्या का? पण पुढं गेल्यावर असेच 9-10 कुत्रे होते, म्हणजे न पाळलेले. लय गावात न पाळलेली कुत्रे येतं. बापा बापा, वाट्यावर बसून कोणाचे धुणे धुणार. मी कुत्रे म्हणालो, कुत्रे. तुम्ही असं काय अंगावर घेऊ नका.
लय लय इचकिनार काय काय करीती पातकाची धुनी करीती पातकाची धुनी करीती पातकाची धुनी करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी मोल न घेता साबणी करीती पातकाची धुनी करीती पातकाची धुनी वा 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 वा. मोल न घेता साबणी, पैसे नाही आणि साबण नाही, फुकटच दुसऱ्याचं इचकी तू. त्याचं सोयाबीन इच केलं मग तू जोगवा देणार आहेस का त्याला? नाही नाही औंधा काहीत नाही त्याला कापूस. बाबा हरभऱ्याला तर त्याच्या लयच मर लागली. पण त्याचं 9 गुंठे इकलं तर तू चढ जात्या सगळं ते इकत घेते आणि तू त्याचं कशाला वर बडायला? लोयत नाद हो काय कायला लोयत नाद. त्याच्यात भितडाची माती घेऊन दात घासीतून त्याचं इचकी तू. म्हणजे मातुडं पण नाही याच्या इथं दातड घासायला आणि त्याला म्हणतो त्याचं इचकलं राव. सुबड्या हे असे न पाळलेले कुत्रे हत्तीला 9-10 भुकू लागले आणि चिमणी हत्तीच्या डोसक्यावर बसली. म्हणली दादा तुला काही कळतं का रे? हत्तीला म्हणली दादा तुला काही कळतं का रे? ते म्हणला काय झालं जिजी? ते बी मोठं होतं ना, ते हिला जिजी म्हणलं. मोठी माणसं लय हिशोबात बोलत असते, हा असं वचवच नसते बोलत मोठी माणसं. काय ग जिजी? बाई आणि बाया तुला काय रे दादा? आणि पायनं लगे आरो तुरच पाय चिमणी. जिजी म्हणलं की असं वाटलं की हिला वाटलं मी याची आजीच काय. आणि काय दादा वाचा 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 10 कुत्रे भुकायलेत. ते म्हणला जिजी भुकू दे ना भुकू दे ना भुकू दे ना. आणि काय येड्यावानी तू हान्न द्यायला? ते म्हणला जिजी मी नुसती अशी सोंड फिरली ना तर कुत्र्याचा पोत्रा होईल. हाड राहीन का कुत्र्याचं? पण मग काऊन फिरीनस? ते म्हणला कशामुळे फिरू ते मला डसतच नाहीत. कारण कुत्रे हत्तीला डसतच नसते आणि जे कुत्रे हत्तीला डसलं ते बोचरं होतंय. त्याच्यामुळे कुत्र नुसतं वाव वाव वाव. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी होनी हिमपुटी दुःख पावे नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. हे का नालायकन लिहिलंय का? मोठी माणसं नादीत लागत नाहीत, अद्याप नाही, ती मोठीच असते तर मोठीच असते. कानुराज कशाला नादी लाग? दाब इकून दाब नाही तर इकून दाब. शिवजीनं पाठीले म्हणून तू पाय पडलो आणि इथं आल्यावर जर शंकेचं गठुड तुझ्या अंगात येत असेल तर कानुराज काय करतील? सगळं अंग भिजलं हो, झालं कोरडं हो, डोळे उघडून पाहिले सगळ्या अंगाचा कुष्ठ गेला डॉक्टर साहेब. तितक्याच जागेतून वास येत होता. कानुराज म्हणले काय मिळे? मी इथं दाबून धरलं होतं, पाय धरले इतकं नीट करान. ते म्हणले आता होत नाही, आता नाही होत, माफ करान. म्हणले करा नीट करा, इतकं नीट करा. संत संत असते. कान्होराज म्हणले नीट होईन पण ज्यानं तुम्हाला माझ्याकडे पाठिलं त्याला जाऊन सांगा मी तिथेही बेईमानी केली, मग नीट होईन. मग काशीला गेले. काशीला विश्वनाथाकडं भगवान शिवजीकडे लोटांगण घातलं. प्रभू सगळं अंग दुरुस्त झालं, इतकंच राहिलं. भगवान म्हणले असं नाही होणार. कान्होराजांची ताकद आहे. कान्होराजा शरीर लय पवित्र होतं. कान्होराज म्हणजे ज्ञानोबरायाच्या आधीचे संत. हो, ज्ञानोबरायाला खांद्यावर घेतलेली संत कान्होराज. काय साक्षात्कार असेल नाना. ज्या साधूच्या खांद्यावर ज्ञानोबराय बसले त्याचं शरीर किती पवित्र असेल. ज्ञानियांचे राजे ज्ञानोबराय, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप. महाराज भिंत चालवायची ताकद, रेड्याच्या मुखातून वेद वदवायची ताकद, पाठीवर मांडे भाजायची ताकद. काय 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 लिहिता महाराज. आणि त्या ज्ञानोबरायला कडे खांद्यावर खेळवलेले कान्होराज. त्यांच्या शिरापतीचं कीर्तन त्यांच्याकडे असायचं. एकदा एका सरदारांना एक जण लावून दिलं. लय माणसं पेटून देणार हो. ज्याचं बरं चाललं का
तो कशानंच आखडत नसला ना मग त्याच्या अंगावर शंकेचे दगड टाकतात, शंकेचे दगड टाकतात. आता हे लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर बंद नाही झाला ना, हराम खोरायला नाही पटला लोक त्याला दगड हाणतात, फोडून बंद करतात. नालायकच ना. एखादा नाही आखाडा, त्याची प्रसिद्धी, त्याचं वैभव, त्याचा मान, त्याचा सन्मान नाही आवडला की मग शंकेचे दगड त्याच्या अंगावर फेकणार. शंकेचे. इतकी माणसं चित्र. त्या सरदाराला सांगितलं कान्होराजाकडे परिचय. घोड्यावर बसून 700 वर्षापूर्वीचा सरदार काय असेल, ह्या आयटीत घोड्यावर बसून आलं. 3.5 किलोची तलवार. कान्होराज जी आपके पास परिस है? कान्होराज म्हणले परिस नाही माझ्याकडे, मीच परिस आहे, मीच परिस आहे, मीच. ते काय मोठी माणूस ते काय अशी कोणाला भेट असतात का गायला गुंग्यायला? टोकाला गेले ते दाखित नसतील आणि वेळ आल्यावर कोणाच्या बापाला यमाच्या थुत्रीत आणायची ताकद. ते का भेणारा महात्मा आहे का? मीच परिस आहे. आता जरा उंच भाषेत बोलल्यामुळे याच्या नाकात वारं घुसलं सरदाराच्या. डॉक्टर साहेब उपशिली तलवार. खोसू द्या तुमच्या पोटात. ते म्हणले पोटात कशामुळे खुपसायची? परिशन तुमचं शरीर. मग खुपशिल्यावर काय करायची? तुम्हाला फक्त मी परिस आहे का नाही या लोखंडाचं सोनं हो इतकंच पाहायचं ना. मग फक्त मॅनीतून बाहेर काढी, उतरू नका खाली. कशाला बेजार होता? थांबा. आणि बोट लावलं तलवारीच्या पात्याला तर 3.5 किलोची तलवार सोन्याची. सरदार उगच येड्यावानी काचकुऱ्या लागल्यावानीच अंग खाजीत गेलं. ज्यांनी स्पर्श केल्यावर लोखंडाचं सोनं होतं ती त्वचा किती पवित्र असेल. तर कुष्ठ दूर करायला काय झालं असेल? गेले आणि शिवजीला सांगितलं, शिवजी माझ्या पोटात बेईमानी आली. मग पाय नाही पडलो म्हणले. दुरुस्तीचं काय ते काहीच नाही म्हणले. फक्त शिवजीला जाऊन सांगा मह चुकलं. प्रांजळपणानं अपराध सांगितल्याबरोबर ते दुःख निघून गेलं. दृष्टांत संपला. माणसात ताकद आहे नाही, संतात ताकद आहे. काय योग्यता असेल? महाराज काशी विश्वनाथ जे करू शकत नाहीत ते कान्होराज करतात. ही महाराष्ट्रातल्या संतांची ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय वानू आता न पुरे इमानी, काय वानू आता न पुरे इमानी, काय वानू न पुरे इमानी, काय वानू राहिली आपली शिल्लक. मापात पाप नसावा. हो, आपल्या घरी एखादी बाई पिठाला आली तर डब्यात 8वा खुपसून पीठ द्यायचं नाही. असं करून का होईना पण द्यायचं. हो, शिगा आली पाहिजे त्याला. असं उधळून का देईन पण दे. मापात पाप नको. थंडी आहे, लांबून लोक आलेत बिचारे. परगावून आलेले हातवरी करा बरं. बाहेर गावचे, इथले नाही. बर वा, रोज येतात का? ते म्हणतील कुधांड्याचे बाबा आगाऊ काम झालं. आलो तू ऐकायला, तर तुला काय करायचं बाकीचे येऊन घेणं देणं. राजे हो, 5 कोटीचं दुकान आहे, गिराईक नाही. काय करता? दुकानदाराचा देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव तुम्ही येत.
गिरगावकरांनी किती अभ्यास केला असेल ते चुलीत जाऊ द्या, पण त्याचं मानणारे श्रोते तुम्ही आमचे देवेत. आम्ही तुमच्यामुळे चांगले दिसतो. तुम्ही नसल्यावर कुठं काय नदीत कीर्तन सांगेल का मी? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, शिवजी आहात तुम्ही. एक वारकरी पंढरपूरला जात होता महिन्याला. त्या वारकऱ्याचं चरित्र ज्या दिवसपासून ऐकलं, आधी माहीत नव्हतं, त्या दिवसपासून वारी सुरू केली नाना महिन्याची. आता दर महिन्याला दशमी एकादशी शुद्ध वारीला पंढरपूरला असतो. वारकऱ्याचं त्या असे किती वारकरी, पण आपल्या भागातला वारकरी इतका टोकाचा. मग आपण का नाही वारी करायची? हा, नुसतेच गोठुडे आणतो का महाराष्ट्रातून? वारी करायला पाहिजे. एक वारकरी, महिन्याचा वारकरी, 92 वर्ष वारी केली, एवढा पुरावा सांगतो. 92 वर्ष वारी. सोनपेठून पायी जायचं पंढरीला, आणि पंढरीहून सोनपेठला पायी. आपल्या मराठवाड्यातला वारकरी. वारकरी मराठवाडा म्हणजे विद्येचं संशोधन केंद्र. विद्येचं संशोधन केंद्र म्हणजे मराठवाडा आहे. सामान्य ताकद. हो. माधव महाराज मगर मराठवाड्यातले, मोतीराम महाराज मराठवाड्यातले, रंगनाथ गुरुजी मराठवाड्यातले, मारुतराव महाराज मराठवाड्यातले, गुरुवर्य नथुराम बाबा मराठवाड्यातले, नामदेवबाब पठाडे वैकुंठवासी मराठवाड्यातले. काय लोक हो. 3 शास्त्रीपैकी 1 शास्त्री मराठवाड्यातले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. प्रचंड विद्वत्ता. काय काय लोकांचा अधिकार. मोजकी लोक सांगितली. कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक. संशोधन केंद्र, संशोधन. 92 वर्ष वारी केली. 92 वर्ष पंढरपुरातल्या मालकाची वारी करून करून पाय उलटे वाकले. प्रसाद उलटे, गुडघे बाहेर गेले. इतकी वारी, इतकी वारी. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखी थोडीच वारी. आता वारीला बऱ्यापैकी जातात. शेंगदाण्याची पुडी थैलीत, राजगुऱ्याच्या वड्या थैलीत, आंबा द्याला थैलीत, केळी दिली थैलीत. आणि तिथं गेल्यावर केळीनं आंबा काढावा ना, एक तशीच केळीने एक आंबा तसाच राहिला. आणि राजगुऱ्याच्या वड्याला पाणी सुटलं. आणि पंढरपुरात जाऊस तर थैलीतून भैमुग उगला. थैलीतून, पडशीतून भैमुग बाहेर आला. तर मी आणलं, बाई तुला आता रानात पेरायचं काम नाही, याचाच काळी जाईन, एकादशी धरी जाय. अशी वारी असेल होय. कुठं सुरूच चॉकलेट वाटू लागलं. नाना आपण पाहिलं नाही, एक जण चॉकलेट देऊ लागलं. अहो पुढा तर घेतलाच, त्याला असं पाळलं, मला वाटतं त्याचे गुडघे पुण्यात नीट नसते झाले. इतकं कातडं काढलं काय. मी म्हणलं ह्या चुड्यांनी चंद्रभागेत खडा करून जरी पुरल्या तरी यायला उद्धार होईल का? चॉकलेटी त्या गोळ्या, त्या संत्रा गोळ्या फोडूनच घेतलं. ते पडून खडका त्या जांभरीवर पडलं. ते काय माणसं. मी डोळ्यानं पाहिलं, बिस्लऱ्या वाटू लागली. काय बहादूर बाई, हरणाचा अवतार. टायराव चढली, टायराव. आणि एक देऊ लागलं, एक घेतली आणि दुसऱ्याला वाचका आणला. पण त्या ट्रॅक्टरला ते खोटाड असतं ना मधलं, ते फालका अडकायचं खोटाड, याच्यात तिची पोत अडकली. आणि मग पोत पाहिलीत. म्हणली बाई 20 वर्ष बिस्ताऱ्या घेतल्या असत्या ग. अशी हारनावानी उड्या हाणायली येड्यावानी ट्रॅक्टर. प्रगतीचं लक्षण नाहीये, हे अवमानाचं लक्षण आहे, अपमानाचं लक्षण आहे. वारी शिस्तीत जायचं. मागणं पाप नाही, आपल्या पोटापुरतं मागायचं. एखाद्याची पंगत असेल, बसू का जेवायला, काही पाप नाही, अपमान नाही. आपल्याकडे मधुकरी मागण्याची पद्धत आहे. हो, द्या एखादी पोळी. ह्याचं लुचू लुचू बिसलरी आणि कुठं काही शेंगदाण्याची पोळी. एकादशीच्या दिवशी बिस्किट. तुम्हाला एक सांगू का, सप्त्यात एकादशीच्या दिवशी जर अन्न शिजवलं तर त्या कलहीमध्ये, सप्त्यात एकादशी आल्यावर कलहीलं
तर गाईचं मांस शिजिले इतकं पाप लागतंय. तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात एखाद्याला जरी कळत नसल तर आपल्या गोळ्या संपल्यात का आपण बिस्किटाला हात कशाला लावायचा? नाही लावायचा, जायचं नाही त्याच्याकडं. किती चुका करतो राजू आपण, किती चुका करतो. आणि तुम्हाला वाटतं का देव आपल्याला पावन? येडा आहे का देव? कसा पावन आपल्याला? असल्या चुका नाही करायच्या. काय वारी असेल. ज्या गावात मुक्काम पडला, खानवीत मुक्काम पडला, पानवठा असेल पाय धुवाचे, भोपळा भरून आणायचा, मंदिरातल्या खुंटीला अडकवायचा, वळकट सोडायची आणि मारुतीरायपाशी भजन तासभर. आणि भजन झाल्याच्या नंतर 2-4 घरं मागायचे. खांद्यावर पताका, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मग त्या घरच्या बाईनं, वारकरी बाबा थांबा आले मी. तर भाऊ त्यावेळेला बंदी भाकर देत नव्हते. बरं नव्हतंच हो, लय गरीब आहे त्या लोक, लय परिस्थिती नाजूक होत्या, लय परिस्थिती. राजे हो, मी जे कधी कधी तोंड टाकून बोलतो म्हणजे माझ्या गोळ्या संपल्यात किंवा मला अक्कल नाही का तुम्हाला हसविण्यासाठी बोलतो, हे डोक्यातलं काढून टाका. आपण घरातल्या ज्येष्ठ लोकांवर आदर करावा याच्याकरता मी तोंड टाकून बोलतोय. नाही तर मला काय गरज आहे इतकं खाली येऊन एखादा शब्द भडव्यान हरामखोरन नालायक म्हणाल? काय गरज आहे मला? काय गरज आहे का तेवढं बोलण्यासाठी? फार परिस्थित्या सहन करून आपल्या बाप दाद्याने आपल्याला मोठे केले. एक नायब तहसीलदार भेटले मला, एक नायब तहसीलदार. घरी नेलं मला, बसलोत आम्ही त्यांच्याकडं. त्या नायब तहसीलदाराने मागच्या पडवीतून पाठीमागे नेलं. महाराज, माझ्या आईला बाहेर येता येत नाही आणि माझी आई मोबाईलवर कीर्तन आम्ही पलंगावर ठेवतो, आमची आई ऐकत्यात आणि त्यांची इच्छा होती की बाळू महाराजाला घरी आणावा आणि माझ्या आईची खरी इच्छा आहे. मी गेलो तिथं, म्हातारीच्या पलंगावर बसलो, हात जोडले, मला दर्शन घेतलं म्हातारीचं. म्हणलं आजी काय रत्न आहे? नायब तहसीलदार? हो म्हणले बाबा. साहेबाला म्हणलं साहेब थांबा, बोलू द्या जरासं म्हातारीला. बोलत बसलं. म्हणलं आजी एवढं पोरग कसं शिकिलं? किती जमीन होती? काय नव्हती म्हणली महाराज, जमीन नव्हती. कसं शिकिलं? काय नाही, दोघंही नवरा बायको काम करीत होतो. कोणाच्या जेवाऱ्या पाडायच्या, जेवारी येत होती, खाण्यापिण्याची अडचण नव्हती. पण पोरग तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठुलं आणि पोराला चपाती आवडत होती. म्हणलं आजी मग कशाची चपाती दिली? मोठ्या माणसाच्या गव्हाचा सर्वा पाहत होते. बापू तुम्हाला माहीत असन, आता द्या सोडून, पूर्वी सर्वा फुकट पाहू देत नव्हते. सर्वा पाहाचा बाईनं सर्वा पाहून जाता जाता नवल ते टोपल्यात वंब्या कुचायच्या, त्या उधळायच्या आणि घरी नेऊन मालकाला नाही आधी द्यायच्या, तिच्या घरी नाही, मालकाच्या घरी जाऊन टोपलं टेकायचं आणि अर्ध्या घ्या ना अर्ध्या मला गहू द्या, अशीच पद्धत होती ना. हो, मी सर्वा पाहिला. सर्व्याचे गहू उतरंडील ठवाचे. म्हातारीन सांगितलं महाराज दिवाळीला भाकर खाल्ली. महाराज संक्रांतीच्या दिवशी भाकर खाऊन म्हाताऱ्याच्या नावानं वाण दिलं, पण पोराला रोज चपाती. गावातला कोणी आमच्यावर प्रेम करणारा माणूस चालला, 8वा शेर गहू दळायचे, त्याचं पीठ बांधून द्यायचं. बाजूच्या घरात नायब तहसीलदार रडत होते. महाराज अतूट प्रेम आईनं केलं. दुसऱ्याच्या शेतातला सर्वा पाहून मला गव्हाची चपाती कमी पडू दिली नाही. महाराज इतकी काबाड कष्ट करणारी आपली बापदादी होती. पांडुरंगापेक्षा आपल्या मायबापावर प्रेम जास्त असावा. मी सांगतोय बाई, रामायण किती ऐकती, भागवत किती ऐकती, शिवपुराण किती ऐकती, कीर्तन किती ऐकती, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावते.
पतिव्रता बाई ती आहे जी सगळ्यात जास्त आपल्या पतीला जीव लावती. तिला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. मी नेहमी सांग, असं कीर्तन नाही की त्या कीर्तनात बोलत नसल. बाय म्हणत असतील मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो. मी ज्या संप्रदायाच्या नावाने भाकरी खातो त्या संप्रदायाने तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाळणार. काय अर्थ नाही. मुलानं सर्वात जास्त मान द्यायचा आपल्या आई वडिलाला. एक मुलगा म्हणला, महाराज पंढरपूरला जायला भेटलं नाही, मी पापी आहे. म्हणलं बरं ठीक आहे, तू पापी आहे का पुण्यवान, मी काय ब्रह्मदेव नाही, पण तू पंढरपूरला गेला नाही, काम काय केलं? काय नाही म्हणले महाराज, परिस्थिती नाजूक होती, काबाड कष्ट केलं, आता बरं झालंय, 7-8 एकर जमीन आहे, पाण्याची जमीन आहे, आता जालाही जमतंय. पण आई वडील म्हातारे येतं, 4-5 दिवस पंढरपूरला गेल्यावर त्याची सेवा कोण करायची, याच्याकरता जात नाही. त्याला सांगितलं तुझ्याच पाया पडू दे, तू ह्या पाया पडल्यावर आम्हाला पंढरपूर घडल. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाया पडायची. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवते. आई वडिलाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. याच्या पलीकडचा एक पुरावा सांगतो. पंढरपूरला गेल्यावर बंडूबुवा 360 तीर्थ घडतेत. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पण पांडुरंगबुवा त्यासाठी सायास लागेल का नाही? पंढरपूरला जावं लागेल, चंद्रभागेत आंघोळ करावं लागेल, गारव्याची प्रदक्षिणा करावं लागेल, बिना चप्पलची. नाना खडे किती टोचत आहेत. मंदिराचा कळस बघावं लागेल, मंदिराला 2-3 इडे घालावं लागतील, तवा 360 तीर्थ घडतील. घरी बसल्या बसल्या मायबापाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची धुरे आणि जे का जाण माता पितरे. जेवढे तीर्थ आहेत तेवढे मायबापाच्या पाया भेटतात. किती सोपा परमार्थ आहे. चला, ज्या गावात मुक्काम केला भजन करायचं, मग मधुकरी मागायची. इथपर्यंत आलतो ना. मधुकरी मागितली, जेवण केलं, शरीराला ताप आलता, 92 वर्ष वय होतं, शरीर थकलं, उरलेली मधुकरी पालवात बांधून ठेवली, अडकून ठेवली. रातच्या 1 वाजता एक प्रवासी मंदिरात आला, घंटा वाजली, डोळे उघडून पाहिलं, चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीच्या मंदिरात वात होती लावलेली दिव्याची. त्या वातीच्या प्रकाशात, चांदण्याच्या प्रकाशात समोरचा व्यक्ती पाहिला, पुरुष आहे. कोण आपण? हे प्रवासी आहे. बर बसा. त्यानं ओळखत टाकली त्याची. कुठून आलात? फार दुरून आलो. जेवण रस्त्यात गावत नाही लागलं, आणि हे लागलं तर रात्रीचे 1 वाजले. कोणाला मागावं? उठले वारकरी. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचे वारकरी. सोनपेठचे होते, आपल्या मराठवाड्यातले होते, आपल्या भागातले होते. वारकऱ्याचं नाव रानोबा. खुंटीची ती मधुकरी उरलेली त्याच्या समोर टेकलीन, सांगितलं दादा काय बाबा? हो मला दिली. अरे मी कुठून घरून दिली? ह्या मारुतीरायाच्या पुढे भजन केलं, खांद्यावर पताका घेतली, गल्लीतल्या बायकांना मागितलं, त्यांनी भाकरी दिली, पोटभर खाल्ली, उरलेली बांधून ठुलती, ती तुला दिली. जेव बाबा. जेवण केलं, भाकरी खाल्ल्यावर काय करावं? ज्यानं भाकरी दिली त्याचे पाय दाबाव. म्हणून तो वाट सरू रानोबा वारकऱ्याच्या जवळ आले, सांगितलं तुमची सेवा करायची. कोणाला वारकरी म्हणतात? वारकरी म्हणायचं कोणाला? रानोबा वारकऱ्यानं सांगितलं, जिच्या सोबत लग्न केलंय, आता 4थ्या आश्रमात आहे, तिनं आंघोळीला पाणी टाकल्यावर आंघोळ करीत नाही. 4थ्या आश्रमात आहे, बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. इतका 4थ्या आश्रमाचा नियम सांभाळतो तो. लोकांना दिलेली भाकरी तुला खाऊ घातल्यावर तू जर माझे पाय दाबशील तर मला बैल होऊन तुझ्या रानात आऊत वाढावं लागेल. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं निष्ठावंत लोक, याला म्हणायचं सात्विक लोक, याला म्हणायचं सदाचारी लोक. नाही पाय दाबू दिले. हा प्रवासी नव्हता, हा पंढरपुरातला मालक होता. काही बी करून बापू सेवा करायचीच होती. डॉक्टर साहेब, ही खाल्लेली भाकरी फेडायची होती. देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला अरुणी, मनोनी नाचे मागे मागे, वाहे अंगे आपुलिया. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. पण रानोबा वारकऱ्याच्या पायाला जखमा झालत्या आणि पाय वाकले होते वाऱ्या करू करू. 92 वर्ष वारी.
वा माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं तुमच्या पायाच्या जखमा मी काही वेळात नीट करतो, मला तुमच्या पायाला औषध लावू द्या. रानोबा वारकरी म्हणले दिने बाबा हातात मी लावतो ना माझ्या हातानं. तुझ्यासारख्या माणसानं आमचे तळपाय बाबा हे कुठं पाप फेडू मी नाही म्हणले. दुसऱ्याच्या हातानं औषध लावल्यावर जखमा नीट होत नाही. हे सगळं नाटक होतं. सेवा करायची होती देवाला. आणि मग नाईलाजानं पाय पुढं केल्यावर रानोबा वारकऱ्याचे पाय चोळले कोणी? देवानं. डोळ्याचं पापण लावतं तेवढ्या अवकाशातच जखमा नीट झाल्या. पण रानोबाच्या लक्षात आलं ते वारकरी अधिकारी होते, इतक्या लवकर जखम नीट होती त्या अर्थी डॉक्टर साहेब माणूस नाही. आताच झालं. कोण आपण? रूप प्रगट झालं आणि चतुर्भुज रूप प्रगट झालं. विटेवरचा मालक आहे. साष्टांग लोटांगण घातलं. देवा देवा तुम्ही माझ्या पायाला हात लावा. विटेवरचे मालक रडू लागले. रानोबा 92 वर्ष झालं माझी वारी करता सोनपेठून. 92 वर्ष झालं. पाय वाकले, पायाला जखमा झाल्यात. काय वारी करता? ह्या वारीचं कर्ज आहे, हे कसं फेडावा म्हणून पाय चोळलेत. राहिला प्रश्न कोणता आता? पाय वाकलेले. देवानं सांगितलं रानोबा तुमचे पाय नीट करू का? नको म्हणले देवा. कारण सांगू प्रसाद? रानोबा म्हणले देवा हा संप्रदाय चमत्कारी